श्रावण महिन्यामध्ये आपण बघा सर्वजण पूजापाठ ग्रंथपठण घरामध्ये जास्तीत जास्त सेवा पूजा करत असतो आणि ही सेवा पूजा करत असताना स्वामी महाराज आपल्याला काय असे शुभ संकेत देत असतात. आपण केलेली सेवा किंवा आपण केलेले जे ग्रंथ असतात किंवा आपण जर एखाद्या ग्रंथाचं पारायण करत असो किंवा आपण केलेली जी पण पूजा असते बघा, ती पूजा जर स्वामींपर्यंत पोचली असेल तर स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला काय असे महत्त्वाचे संकेत देतात. तर तेच संकेत मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालय या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांना हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत बघा. आणि जी व्यक्ती ना, तुम्हाला खरं सांगते, जी व्यक्ती अगदी मनापासून श्रद्धेनं श्रावण महिन्यात काय इतर दिवशी सुद्धा जेव्हा देवांची पूजा सेवा करत असते ना, ती अगदी श्रद्धेनं, अशा वेळेला ना स्वामी महाराज त्या व्यक्तीला संकेत हे देतातच. आणि श्रावण महिन्यासारखा इतका पवित्र महिना आहे, तर ह्या महिन्यामध्ये सुद्धा बघा तुमच्यासोबत जर ह्या गोष्टी घडल्या ना तर नक्कीच स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत आणि स्वामींपर्यंत तुमची पूजा तुमची सेवा स्वामींनी स्वीकारलेली आहे. त्याचप्रमाणे स्वामींनी तुम्हाला संकेत सुद्धा दिलेले आहेत आणि ते संकेत तुम्ही ओळखा. पहिला संकेत असा आहे बघा, जेव्हा आपण आपल्या देवघराची तर पूजा सेवा जेव्हा आपण करत असतो बघा, तुम्ही देवपूजा करत आहात किंवा तुम्ही देवघराच्या इथं बसून तुमचं कोणत्या जरी ग्रंथाचं तुम्ही पठण करत आहात, तुम्ही श्रावण महिन्यामध्ये जे महादेवांचे पोते असते बघा, म्हणजे शिवलीला अमृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करत आहात किंवा आपल्या स्वामी महाराजांची तुम्ही सेवा करत आहात किंवा तुमच्या कुलदेवतेची तुम्ही सेवा करत आहात बघा, अशा वेळेला ना तुम्हाला संकेत हा नक्कीच मिळतो. आपल्यासोबत काय होतं तर आपण जी पूजा करत असतो ना त्यावेळी आपलं मन अचानक शांत होतं. आपल्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होतो की आपल्या मनामध्ये काय विश्वास होतो की माझ्या आयुष्यात एवढे संकट आहेत, अडचण आहे, तरी सुद्धा माझे स्वामी मला या अडचणीतून या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. आपलं मन त्यावेळेला शांत होतं. आपल्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या मनामधील नकारात्मक वाईट विचार जे असतात बघा, डोक्यामध्ये जो गोंधळ असतो, मनामध्ये जे विचार असतात ते विचार सर्व नाहीसे होतात आणि अशा वेळेलाच आपलं मन एकदम शांत होतं. आणि आपला थोड्या वेळासाठी आपण विचार सुद्धा करतो की मी जी पूजा करत आहे किंवा ग्रंथपठण करत आहे बघा, तर अशा वेळेला माझं मन इतकं शांत होत आहे. आपला स्वामींवरचा विश्वास जो असतो ना, तो विश्वास अजून घट्ट होत जातो आणि आपल्याला असं वाटतं की मला अजून जास्त सेवा करायची आहे बघा. तुमच्यासोबत जर ह्या गोष्टी घडत असतील ना तर तुम्हाला नक्कीच सांगते की स्वामींनी तुम्हाला संकेत दिलेला आहे की तुझी सेवा तुझी भक्ती ही माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि मी तुझ्यासोबत कायम आहे. हा पहिला संकेत. दुसरा संकेत तुम्हाला सांगते. काही वेळेला काय होतं की आपण पूजा किंवा ग्रंथपठण करतो, म्हणजे देवाचं तुम्ही कोणतं पण धार्मिक कार्य घरामध्ये करत आहात, कोणतं पण देवपूजा करत आहात, देवाला दिवा लावत आहात किंवा पोथी वाचन करत आहात देवाची, तर तुम्ही तुमची काय तर सेवा सुरू आहे बघा, अशा वेळेला सुद्धा आपल्याला संकेत मिळतो. तर तो संकेत कोणता आहे तर बघा, आपल्या मनामध्ये ना जास्त विचार निर्माण होते. स्वामींची सेवा करण्याची, स्वामींची प्रार्थना करण्याची जास्तीत जास्त ओढ निर्माण होते बघा. आपल्याला असं वाटतं की माझ्या कुलदेवतेची म्हणजेच माझी कुलदेवी जी आहे बघा, तिची मला जास्तीत जास्त सेवा करायची आहे. मला ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करायची आहे. भगवान शंकरांची सेवा करायची आहे. मला ह्या श्रावण महिन्यामध्ये माझ्या गुरूंची सेवा करायची आणि आपल्याला सतत वाटतं की मला सेवा करायचीच आहे. आणि अशा वेळेला बघा आपण वेळात वेळ काढून ना सेवा करतो. जास्त आपली ओढ सेवेकडे निर्माण होते, जास्त स्वामींच्या सेवेकडे आपलं मन वळतं आणि आपल्याला जास्तीत जास्त सेवा करावी, जास्तीत जास्त पारायण करावी, जास्तीत जास्त आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपल्याला नामस्मरण करावं असं आपल्या मनामध्ये सतत भावना निर्माण होते बघा. आणि अशा वेळेला आपण जास्तीत जास्त स्वामींची सेवा करते. हा संकेत ज्या व्यक्तीला येतो ना, तुम्हाला सांगते ना, स्वामींनी तुम्हाला स्वीकारलेला आहे. आणि स्वामी ज्या व्यक्तीला स्वीकारतात ना सेवेमध्ये, ज्या व्यक्तीला आपलंसं करतात, अशा व्यक्तीसोबत ह्या गोष्टी घडतातच. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त सेवेकडं यावं, म्हणजे तिची जी इच्छा असते ना ती सेवेकडे जास्त प्रमाणात ओढली जाते आणि स्वामी महाराज तिच्याकडून ना वेळात वेळ काढून बघा सेवा ह्या करूनच घेतात. स्वामी जेव्हा ठरवतात की स्वामींची इच्छा असेल ना तर आपण सेवा जास्त प्रमाणात करतो बघा. स्वामी महाराज आहेत, ते आपल्याकडनं किती सेवा करून घ्यायची, आपली सेवा किती प्रमाणात त्यांच्यापर्यंत पोचवायची आहे किंवा ते कितीपर्यंत आपली सेवा स्वीकारणार आहेत, हे सर्व स्वामींच्या हातातच असतं. स्वामींशिवाय आपण कोणतंही कार्य करू शकत नाही, कोणतीही गोष्ट स्वामींच्या इच्छेशिवाय आपण करू शकत नाही.
एखाद्या वेळेला आपण जर जास्तीत जास्त सेवा केली, आपलं मनच नाही सेवेमध्ये लागत, तरी सुद्धा आपण करायची म्हणून जर सेवा करत असलो ना, तर अशा सेवेला काही सुद्धा अर्थ नसतो बघा. यासाठी सांगते, जर तुमच्यासोबत जर या श्रावण महिन्यामध्ये अशा गोष्टी जर घडत असतील ना, की मला खूप जास्त सेवा करायची आहे, मला किती सेवा करता येईल, किती प्रमाणात करता येईल, ना तर किती जास्त करता येईल, हा विचार आपल्या मनामध्ये सतत असतो बघा. हा संकेत एक तुम्हाला सांगितला. तिसरा संकेत असा आहे बघा, जेव्हा आपण स्वामींची सेवा करत आहोत, किंवा तुम्ही 11 गुरुवारचं संकल्पयुक्त व्रत करत आहात, किंवा तुम्ही 9 गुरुवार करत आहात, तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत आहात, तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत आहात, किंवा तुम्ही स्वामींची नामस्मरणाची सेवा घेतलेली आहे श्रावण महिन्यामध्ये, किंवा तुम्ही महादेवांची सेवा करत आहात, तुम्ही ज्या पण देवांची सेवा करत आहात, आणि अशा वेळेलाच बघा, सेवेत असतानाच आपलं एखादं अडलेलं नडलेलं एखादं काम असतं बघा, जे पूर्णच होत नाही, आणि ते काम सुद्धा ह्या महिन्यामध्ये पूर्ण होतं. आपण सेवेत असतो आणि आपल्या इकडं काम पूर्ण होतं बघा. हाच तर स्वामीने तुम्हाला दिलेला एक चमत्कार आहे, संकेत आहे बघा. स्वामी महाराज चमत्कार सुद्धा करतात बघा. आणि चमत्कार कशाला म्हणतात? अचानक आपल्या मनामध्ये काहीही नसताना माझं हे काम होईल का नाही असं सुद्धा आपल्या मनामध्ये कोणता विचार नसतो, आणि अचानक एकदमच आपलं काम होतं, तर हा स्वामींचा चमत्कार आहे. स्वामींची सेवा तुम्ही केलेल्या सेवेचं फळ स्वामींनी तुम्हाला दिलेलं आहे बघा. तुम्हाला सांगते, तुम्ही जेवढी सेवा करणार आहे ना ह्या महिन्यामध्ये, तेवढे तुम्हाला स्वामी संकेत देत राहणार आहेत. यासाठी सेवेत नक्कीच राहावा. आता तुम्हाला चौथा संकेत सांगते बघा. एखाद्या वेळेला काय होतं, तर आता आपण धार्मिक कार्य वगैरे करत आहोत. आता श्रावण महिना म्हणतात तर प्रत्येक जण घरामध्ये पूजापाठ प्रत्येक जण करतं, पण सगळ्यांना संकेत देतात असं नाही. काही व्यक्ती अशा आहेत, मी कुणाला चुकीचं बोलत नाही, पण काही व्यक्ती अशा सुद्धा असतात बघा. मनामध्ये इच्छा नसते, मनामध्ये सेवेविषयी कोणत्याही प्रकारची त्यांच्या भावनाच नसते, पण ते नाही करायची म्हणून कोणीतरी एखाद्या व्यक्तीनं सांगितलेलं आहे, बाबा अशीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुम्ही अशी स्वामींची सेवा करा, किंवा असं 4 सोमवारचं व्रत करा आणि तुमची पूर्ण होईल. आणि अशा गोष्टींसाठी जेव्हा ते सेवा करतात ना, तुम्हाला सांगते, मनामध्ये इच्छा नाही, मनामध्ये भावना नाही, आणि करायची म्हणून आपण सेवा करत आहोत, तर अशा व्यक्तींना कधीच कोणते संकेत येत नाही. स्वामी महाराजांना सगळं कळतं. स्वामी महाराज बघत असतात की कोणता भक्त किती मनापासून, किती श्रद्धेनं माझी सेवा करत आहेत, किती त्यांचा भाव खरा आहे आणि किती त्यांच्या मनामध्ये विश्वास आहे, हे सगळं ते बघतात, आणि त्यानंतरच आपल्याला ते संकेत देत असतात बघा. आता तुम्हाला 5वा संकेत सांगते बघा. आपल्या घरामध्ये ना, आपण जेव्हा रात्री झोपतो बघा, अशा वेळेला तुम्हाला स्वप्न सुद्धा पडतं, आणि स्वप्न जर तुम्हाला पडत असेल आणि स्वप्नामध्ये जर तुम्ही एखाद्या ग्रंथाचं पारायण घरामध्ये करत आहात, किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात गेला आहात, किंवा आपल्या स्वामींच्याच मंदिरात गेला आहात, स्वामींची आरती करत आहात, किंवा स्वामींच्या इथं दर्शन तुम्ही करत आहात, किंवा तुम्ही एखाद्या मंदिरात दुसऱ्या गेला आहात, असं जर तुम्हाला स्वप्न पडलं ना, तर स्वामी महाराज ना तुमच्या पाठीशी कायम आहेत बघा. तुमची सेवा, तुमच्या मनातली तळमळ, तुमचा शुद्ध भाव, तुमच्या आयुष्यातील अडचणी, संकटे हे स्वामी बघत असतात. स्वामींना सगळं कळत असतं बघा, आणि त्यानुसार स्वामी महाराज स्वप्नामध्ये येतात आणि ते सांगतात की तू माझी सेवा करत आहे, मी सगळं बघत आहे आणि तुझी सेवा मी स्वीकारलेली आहे. तुझ्या आयुष्यामध्ये ना आता जे दुःख आहे, जे अडचण आहे, ते नक्कीच दूर होणार आहे, पण तू जास्तीत जास्त सेवा कर. सेवा केल्यानंतर काय होतं, तर आपले दुःख जे असतात बघा, जे वाईट कर्माची जी फळं आपण दुःखांमार्फत भोगत असतो, तर ती दुःख जी भोगत असतो त्यावेळेला त्या दुःख आपल्याला कमी प्रमाणात त्रास होतो, कमी प्रमाणात त्रास जाणवतो. का? तर आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या डोक्यावरती असतो, आपण आपल्या स्वामींच्या सेवेत असतो, म्हणून आपल्याला कमी प्रमाणात जाणत असतं. यासाठी सांगते तुम्हाला, जेवढी तुम्ही सेवा करणार ना, तेवढी तुमच्या आयुष्यातील संकटे अडचणी लवकर दूर होणार, आणि त्यानंतर तुमची चांगली वेळ येणार, तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टीच घडणार आहेत, तुमच्या इच्छित मनोकामना सुद्धा पूर्ण होणार आहेत. आणि अशा वेळेला स्वामी आपल्याला वारंवार स्वप्नामध्ये येऊन सुद्धा ते सांगत असतात, दर्शन देत असतात. आणि तुम्हाला खरं सांगते की तुम्ही जर स्वामींवरती अखंड जर विश्वास ठेवला ना, तर नक्कीच बघा, तुमचं जे काम असतं, तुमची मनोकामना ही पूर्णच होते बघा. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, स्वतःचा विश्वास आहे. जेव्हा आपण स्वामींवरती विश्वास ठेवतो, एखादी गोष्ट जर आपल्या मनात आहे आणि मला ती मिळणार आहे, मी स्वामींवरती विश्वास ठेवला आणि स्वामी मला ती मिळवून देणार आहेत, आपल्या समोर किती जरी नकारात्मक गोष्टी घडत गेल्या, त्या गोष्टीला घेऊन, आणि असं सुद्धा आपल्याला दिसत आहे की बाबा ही गोष्ट माझी पूर्णच होणार नाही, कारण अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत राहतात, की ते दाखवून देतात की बाबा तुझ्या मनामध्ये जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होणार नाही, कारण आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या मनावरती परिणाम करतात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की अशा वेळेला ना, अशा गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही. तुमचा विश्वास तुमच्यावर स्वामींवरती ठेवायचा आहे, विश्वास घट्ट करायचा आहे,
आणि हे माझ्यासोबत घडलेलं आहे. मी स्वतः स्वामींवरती इतका विश्वास ठेवला आणि जी गोष्ट होणारच नव्हती कधी, ती गोष्ट सुद्धा झालेली आहे. यासाठी विश्वास ठेवायला शिका. विश्वास खूप महत्त्वाचा आहे बघा. स्वामींनी स्वतः सांगितलंय, जिथं तुझा विश्वास आहे ना, तिथं मी स्वतः आहे बघा. स्वामींवरती कधी अविश्वास दाखवू नका. आयुष्यात छोटीशी दुःख आलीत किंवा मोठी मोठी दुःख आलीत बघा, तरी सुद्धा स्वामींवर कधी सुद्धा अविश्वास दाखवू नका. स्वामींवर कायम विश्वास ठेवा. नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सगळं चांगलं होईल बघा. त्यानंतरचा तुम्हाला एक शेवटचा मी संकेत सांगते बघा. हा संकेत तुमच्यासोबत या श्रावण महिन्यामध्ये वारंवार होणारच आहे बघा. जेव्हा पण आपण कामानिमित्त बाहेर जातो बघा, अशा वेळेला सुद्धा बघा स्वामींची प्रतिमा दिसते, स्वामींचा फोटो म्हणजे स्वामींची प्रतिमा म्हणजे स्वामींचा फोटो दिसतो, किंवा स्वामींच्या नावाची पाटी दिसते म्हणजे श्री स्वामी समर्थ नावाची पाटी दिसते, किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही सुद्धा आपल्याला पाटी दिसते. बाहेर कुठं पण तुम्ही जावा, एखाद्या ऑफिसमध्ये जावा, एखाद्या दुकानामध्ये जावा, तिथं सुद्धा स्वामी तुम्हाला दिसतातच. किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपण अचानक बोललो तरी सुद्धा ती समोरची व्यक्ती ना, ती सुद्धा स्वामींची सेवेकरीच असते बघा. आणि हा अनुभव आपल्याला येतच राहतो. असा अनुभव प्रत्येकांना येत नाही, पण एखाद्याच व्यक्तीला येतो. पण तो एखाद्या व्यक्तीला जर आला ना, तर तो तिला वारंवार येत जातो बघा. ह्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपण जास्त आपलं मन हे स्वामींच्या सेवेत लागलेलं असतं. स्वामी महाराजांनी आपल्याला स्वीकारलेलं असतं. स्वामींना सगळं दिसतं बघा. आणि त्यामुळं काय होतं, तर आपल्या स्वामींच्या सेवेविषयीची मनातली ओढ वाढत जाते. आणि आपल्यासोबत हे संकेत येतात की स्वामी आपल्याला सांगतात की तू एकटा नाहीस, तुझ्यासोबत मी कायम आहे बघा, त्यामुळे तू घाबरू नकोस. त्याचप्रमाणे आपण जेव्हा पण बघा आपल्या घरातून जेव्हा बाहेर पडतो ना कामानिमित्त, अशा वेळेला सुद्धा आपण किती जरी घाई गडबडत असलो ना, किती जरी डोक्यामध्ये विचार असले, किती जरी घाई गडबडत असलो ना, तरी सुद्धा जो स्वामींचा खरा भक्त असतो ना, मी तुम्हाला खरं सांगते या गोष्टी, जो स्वामींचा खरा भक्त असतो तो स्वामींना मुजरा केल्याशिवाय घरातून कधीही बाहेर पडत नाही. काही वेळ स्वामी भक्तांकडनं ना घाई गडबडीमध्ये ह्या गोष्टी राहून जातात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते की काही व्यक्ती अशा आहेत, किती जरी घाई गडबड असते, किती डोक्यामध्ये गोंधळ असू दे, पण हे गोष्ट त्यांच्या लक्षातून कधीही जात नाही. स्वामींना मुजरा केल्याशिवाय ते बाहेर पडत नाही. त्यांच्या डोक्यामध्ये असतं की स्वामींना मुजरा करायचाच आहे. स्वामींना नमस्कार करतात ते त्यानंतरच घरातून बाहेर जातात. ही सुद्धा एक स्वामींच्या भक्तीकडे ओढलेलं आपलं मन असतं. आणि स्वामी आपल्याला सांगत असतात की तू मला विसरून किंवा मला मुजरा न करता तू घरातून जाऊ शकत नाही, कारण तू माझा खरा भक्त आहेस बघा. आता ह्याचा अर्थ असा नाही की काही गडबडीमध्ये काही स्वामी भक्त मुजरा करायचा किंवा स्वामींना नमस्कार करायचा विसरून जातात म्हणून ते एखाद्या स्वामींचे खरे भक्त नाहीत, असं नाही. काहींसोबत असं गोष्टी घडतात, त्यांना बाहेर गेल्यानंतर आठवण होते. तर अशा वेळेला तुम्ही तिथल्या तिथं जरी स्वामींना नमस्कार केला तरी सुद्धा चालेल. पण मी तुम्हाला एक सांगते की स्वामींची भक्ती ही मनापासून करा, श्रद्धेनं करा. बघा तुम्हाला स्वामी महाराजांना तुमच्या आयुष्यात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा शक्य करून देतील बघा. त्याचप्रमाणे ह्या श्रावण महिन्यामध्ये आपली जी तुळस असते बघा, अंगणामधली तुळस, आपण घरामध्ये पूजा पाठ करत असतो देवघराची. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की दिवा लावला देवापाशी आणि उजेड पडला तुळशीपाशी. तुळस ही आपल्या अंगणामध्ये असते आणि आपण जेव्हा देवाऱ्यामध्ये दिवा लावतो ना, त्याचा प्रकाश हा तुळशीच्या इथे पडतो. तुळस ही आपल्या घराचं संरक्षण करत असते आणि तुळस ही विष्णुप्रिय आहे. तुळशीमध्ये माता लक्ष्मीचं स्वरूप आहे बघा. आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला तुळशीसुद्धा पूजा सेवा करायची असते. श्रावण महिन्यामध्ये तुमच्या अंगणामधली जी तुळस असते बघा, ती तुळस जर अतिशय खुलून दिसायला लागली, तिची पानं जर तुम्हाला हिरवीगार दिसली, भरलेली दिसली, पण तुम्हाला सांगते की तुमची सेवा पूजा ही भगवान विष्णूंनी सुद्धा स्वीकारलेली आहे आणि माता लक्ष्मीने सुद्धा स्वीकारलेली. यासाठी सांगते की श्रावण महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवेत राहावा बघा. तुम्हाला नक्कीच बघा स्वामींच्या सेवेचा अनुभव येईल. तुम्हाला एक सांगते की मी वारंवार ना स्वामींचं नाव घेते, म्हणजे आत्ता तुमच्या पुढं, तर तुम्हाला एक सांगते की स्वामी महाराज ना हे ब्रह्मांडाचे ब्रह्मांड नायक आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगते, तुम्ही श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा करा. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवतेची सेवा करा. तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कुलदेवतांची सेवा करा. तुमचं जे पण आराध्य दैवत आहे ना, त्यांची तुम्ही सेवा करा बघा. ही सेवा ना आपल्या स्वामींच्या चरणाची इथंच पोचणार आहेत, कारण स्वामी महाराजांचा अवतारच सगळ्या देवांचा अवतार आहे. त्याचप्रमाणे बघा, ह्या श्रावण महिन्यामध्ये एखादी गरजू गरीब जरी व्यक्ती आपल्याला दिसली ना, तर अशा व्यक्तीला ना जास्त मदत करण्याची आपली इच्छा निर्माण होते. आपल्याला गरजू गरीब व्यक्तींना काहीतरी खाण्यासाठी द्यावं असं वाटतं. त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काहीतरी सहानुभूती निर्माण होते बघा. आपल्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण होतं आणि आपल्याला त्यांच्याविषयी आदर वाटतो. असं वाटतं की अशा व्यक्तींना मी माझ्याकडून काय मदत करू शकतो. अशा गरजू गरीब व्यक्तींना जर तुमची इच्छा जर या श्रावण महिन्यामध्ये
जास्त होते की मला एखाद्या गरजू गरीब व्यक्तीचं वाईट वाटते किंवा एखादी गरीब व्यक्ती आहे आणि तिला माझ्याकडनं काहीतरी मदत व्हावी अशी माझी इच्छा निर्माण व्हायला लागल्या. तर हे सुद्धा एक स्वामीने दिलेला तुम्हाला संकेत आहे बघा. आणि तुम्हाला एक सांगते की जी व्यक्ती ना देवाची पूजापाठ करते, जी व्यक्ती स्वामींवरती विश्वास ठेवते, अशा व्यक्तीच्या मनामध्ये ना अशा व्यक्तींबद्दल ना नेहमी आदर असतो बघा. ती कधीही ना कोणत्या गरजू गरीब व्यक्तीला कधीही ती असं म्हणजे तिचा अपमान करत नाही. भले तिच्याकडे काही नसलं ना तर ती नाही म्हणून सांगते अशा व्यक्तींना, पण ती कधीही अशा व्यक्तींना अपमानास्पद बोलत नाही. आणि जी व्यक्ती बोलत नाही ना तीच व्यक्ती खरी स्वामीची सेवेकरी असणार आहे बघा. कारण ना अशा व्यक्तींना जर आपल्याकडनं देण्यासारखं जर काहीच नसेल ना तर तुम्ही तिला नीटपणाने सांगू शकता, पण कधीही अशा व्यक्तींचा अपमान करायचाच नसतो. तुम्हाला सांगते की गरजू गरीब व्यक्तींना जेव्हा आपण मदत करतो ना, खऱ्या गरजू गरीब व्यक्तींना जेव्हा एखाद्या वस्तूची मदत करतो ना आपण, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला एक आशीर्वाद देते. आशीर्वाद असतो ना तोच आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि स्वामी महाराज या आशीर्वादाचं, ह्या सेवेचं फळ आपल्याला अनंत पटीनं देतात बघा. आपण पूजापाठ तर करत असतो, त्यासोबतच सुद्धा आपल्याला ह्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं बघा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, तुम्ही एक स्वामी भक्त आहात आणि तुम्हाला सुद्धा हे संकेत आवडले असतील, तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी महाराजांचं नाव नक्कीच लिहिता. आणि त्यानंतर तुम्ही एक छोटंसं लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया आता अशाच नवीन एका व्हिडिओमार्फत. तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना